राम राम शेतकरी मित्रांनो. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील शासकीय कांदा खरेदी केंद्रासाठी प्रति किलो मागे 3 रुपये 45 पैशाची दरवाढ करत 15 रुपये 80 पैसे प्रति किलो दराने खरेदीचे परिपत्रक जारी केले. त्यानुसार विंचूर येथील नाफेडच्या केंद्रावर खरेदी सुरू असताना सेंट्रल वखार महामंडळाच्या गोदाम अधिकाऱ्याकडून कांद्याचा दर्जा चांगला नसल्याचे कारण देत मंगळवारी तब्बल 8 ट्रॅक्टरमधील 240 क्विंटल कांदा नाकारण्यात आला. याच कांद्यापैकी एका शेतकऱ्याने कांदा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी नेला असता त्या कांद्याला तब्बल 1800 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. त्यामुळे बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी स्वीकारलेला कांदा शासकीय खरेदी केंद्राने निकृष्ट ठरवला कसा, असा सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत. बुधवारी देखील 3 शेतकऱ्यांनी आणलेला 3 ट्रॅक्टरमधील सुमारे 90 क्विंटल कांदा खरेदी केंद्राकडून नाकारण्यात आल्याची माहिती आकडेवारीवरून समोर आलेली आहे. जर बाजारात चालतो तर मग नाफेडला का नाही? सहकारी संस्थेने खरेदी केलेला कांदा वखार महामंडळाकडून नाकारला जातो, मात्र तोच कांदा लिलावात स्वीकारला जातो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दर्जा खराब होतो, तसेच वेळ देखील वाया जातो. इतका त्रास देण्यापेक्षा थेट ही नाफेडने लिलावात खरेदी करावी, अशी प्रतिक्रिया हिरामन घोडे शेतकरी पिंपळगाव यांनी दिलेली आहे. तर जयदत्त होळकर कांदा क्षेत्रातील तज्ज्ञ, मुंबई बाजार समितीचे संचालक, त्यांनी म्हटलं आहे की केंद्र सरकारने शेतकऱ्यासाठी 15 रुपये 80 पैसे प्रति किलो दराने कांदा खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अत्यंत किचकट नियम, अटी यामुळे ही प्रक्रिया अत्यंत संथ आहे. गेल्या 12-13 दिवसात केवळ 48 टन कांदा खरेदी झाल्याने या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानंतर केंद्राकडून 6 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीला मंजुरी मिळण्याचे संकेत मिळाले होते. मात्र सद्यस्थितीत अवघ्या 20 टन कांदा सेंट्रल वखार महामंडळाच्या गोदामात साठवला गेला. प्रक्रिया किचकट असल्याने शासकीय खरेदी अत्यंत संथ आहे. ही किचकट प्रक्रिया न बदलल्यास मोठे उद्दिष्ट पूर्ण करणे कठीण आहे. नाफेडने बाजार समितीतून थेट खरेदीचा निर्णय योग्य असला तरी प्रत्यक्षात कांदा वाहतुकीची समस्या आहे. बाजार समिती ते गोदामातील अंतरासाठी शेतकऱ्यांना मिळणारे 40 रुपये भाडे डिझेल दरवाढीमुळे अपुरे आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक दर निश्चित करावा आणि गोदामात आलेला संपूर्ण माल स्वीकारण्याची व्यवस्था करावी, तरच त्यांचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की नाफेड कांदा खरेदीची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सध्या चालू आहे आणि नाफेडच्या खरेदी प्रक्रियेमध्ये जो काही कांदा हा नाकारण्यात येत आहे, तोच कांदा बाजारामध्ये किती रुपयाने विकला गेलेला आहे त्याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, या प्रकरणावर आपलं नेमकं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये एक शेतकरी म्हणून नक्की मांडावं. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.